देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सरोजताई आहिरे या दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असून शिवसेना पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मैस्तुणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये पक्षामधील कुठलीही नाराजी नसताना केवळ गिरणारे गटाच्या आणि समस्त देवळाली गाव विधानसभेच्या विकासासाठी हा जाहीर पाठिंबा दर्शविला असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू अशी प्रतिक्रिया गिरणारे गटाचे शिवसेना पदाधिकारी किरण फडोळे यांनी दिली। यावेळी बैठकीमध्ये मुंगसारा गावाचे सरपंच रामदास उगले, अंबादास जाधव, जिल्हा प्रमुख युवराज मोरे, युवा सेना ललित डगळे, उपजिल्हा प्रमुख गोविंद दिवे, उपजिल्हा प्रमुख अनिकेत थेटे, गिरणारे शाखा प्रमुख शरद भोर, मुंगसारा शाखा प्रमुख विशाल डगळे, महादेवपूर प्रमुख किरण जाधव, दुगाव प्रमुख ज्ञानेश्वर कडाळे, लाडजी प्रमुख विकी कचरे, चांसी प्रमुख आणि समस्त गिरणारे गटातील विद्यार्थी सेना तसेच अजितदादा पवार गटाचे शाखा प्रमुख उपस्थित होते। दिवसापूर्वी हेलिकॉप्टरने शिवसेनेचा बी फॉर्म हा राजश्री आहिरांना देण्यात आला होता। त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चिन्ह मिळाल्यामुळे ते माघारीच्या वेळेस त्या नॉट रिचेबल झाल्या। चिन्ह मिळाल्यामुळे शिवसेनेची एक इज्जत ठेवावी म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी एक आग्रह धरला होता की आपण यांना निवडून आणू। परंतु 5 वर्ष प्रशासनात काम केलेल्या या मॅडमला राजकारणाचा किंवा पदाधिकाऱ्यांचा सन्मान ठेवण्याची किंवा त्यांना विश्वासात घेण्याचं कोणतंही काम यांनी निवडणूक प्रक्रियेत केलं नाही। तरी आम्ही एक शिवसैनिक म्हणून धनुष्याची एक इज्जत राहावी म्हणून आम्ही कंटिन्यू पळत राहिलो, काम करत राहिलो। परंतु परवाच्या दिवशी गिरणारे येथे अजितदादा पवार यांनी एक आमच्या भाऊसाहेब चौधरी सचिवांचं लेटर दाखवलं आणि खरोखर आम्हाला वरतून कोणताही काम करण्याचा आदेश आला नव्हता। हा निर्णय फक्त कार्यकर्त्यांचा होता। परंतु ते लेटर पाहिल्यानंतर आम्ही गिरणारे गटातील सर्व शाखा प्रमुख आहे, युवा सेनेची टीम आहे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहे, मी विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख आहे, तर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे का आपण महायुतीत शिंदे साहेब जे काम करत आहे, अजितदादा पवार आहे, तर आम्ही घड्याळाचं काम हे गिरणाऱ्या गटात करणार हे आम्ही जाहीर करतो आहे। महायुतीच्या उमेदवार आहे त्यांना गिरणाऱ्या गटातून जेवढे शिवसैनिक असतील त्यांचा सर्वांचा पाठिंबा मी आज जाहीर करतो। काय विषय सांग? आज किरण फडोळनी जो पाठिंबा दिला तो सुरुवातीलाच वरती महायुतीचं सरकार आहे आणि फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांनी तिघांनी एकत्रित ह्या जागा वाटपाचा सगळा निर्णय घेतलेला आहे। मधल्या काळात पक्षाकडनं बी फॉर्म देण्यात आले, त्याचवेळी आम्ही थोडी नाराजी व्यक्त केली का वरती निर्णय झाल्यानंतर असं नको व्हायला पाहिजे बा, युतीचा उमेदवार जर सरोजताई आहिरे निर्णय घेतलेला आहे वरच्यांनी, बी फॉर्म कसा काय आला, मग तो हेतू काय, आम्ही वरिष्ठांशी बोललो। पण मग नंतर दादांशी मी फोनवर आमचंही बोलणं झालं तर ते माघारी घेणार आहेत फॉर्म म्हणून असा निर्णय शिंदे साहेबांकडनं आल्याचा निरोप आम्हाला लागला। म्हटलं बरं होईल, चला माघारीच्या दिवशी माघार होऊन जाईल, युती धर्म टिकवण्यामध्ये नाशिक जिल्ह्यात मदत होईल। परंतु शिंदे साहेबांनी निर्णय दिल्यानंतरही धनराज महाल यांनी दिंडोरीत माघार घेतली, यांनी काही माघार घेतली नाही। मग मी हेमंतआप्पा गोडसे वगैरे यांच्याशी संपर्क साधला तर ते म्हणे नॉट रिचेबल झालेल्या आहेत त्या। म्हटलं आता शिंदे साहेबांचा फोन असून किंवा आदेश असताना जर नॉट रिचेबल होत असतील उमेदवार तर मग आता खाली सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय राहील, हा पेच राहून गेला त्यांचा। मग ही यंत्रणा मला असं वाटलं होतं का 2-3 दिवसात पाठिंबा जाहीर करतील। मी आता राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम बघतो, किरण हा आमच्या मुंगसारा गावचाच कार्यकर्ता आहे। पण मग पाठिंबा न जाहीर झाल्यामुळं मग BJPचे पदाधिकारी असतील आम्ही सगळ्यांनी मिटिंग घेऊ, आमचं काम चालू केलं। परंतु मग आज ऐकायला मिळालं का मग हे जर
असा निर्णय घेत असेल तर यांच्या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे आम्ही एक जिल्हा अध्यक्ष म्हणून. ओके, ठीक आहे, चालेल. आहे का नाही?